मध्य रेल्वे आज पुन्हा विस्कळीत झालेली आहे। कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल या 10 ते 12 मिनिटं उशिराने धावतायत। तांत्रिक बिघाड आणि सिग्नलमधील अडचणींमुळे लोकल सेवा विलंबाने सुरू आहे। सकाळी कामावर जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना त्याच्यामुळे मनस्तापाचा सामना करावा लागतोय। सुनील जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। सुनील, ऋषाली, अगदी बरोबर आहे। गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान आहे आणि गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुठेतरी शेतकऱ्यासह मध्य रेल्वेलाही याचा फटका लागताना दिसत आहे। मी सध्या उभा आहे दादर स्टेशनवरती आणि आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या रेल्वे आहेत त्या विस्कळीत दिसत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते 8 ते 12 मिनिटं उशिराने धावत आहेत। आज सकाळपासूनच चाकरमाने जे आहे ते वेळावरती पोहोचण्यासाठी जी गाडी मिळेल त्या गाडीमध्ये चढत असताना दिसत आहेत। कल्याण झालं, त्याचबरोबर डोंबिवली झालं, या स्थानकावरती मोठी गर्दी दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर पहाटेच्या वेळेला लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने येतात त्यांना कुठेतरी मुसळधार पावसामुळे त्यांचं सिग्नल यंत्रणा असेल किंवा तांत्रिक बिघाड असेल, यामुळे कुठेतरी कल्याण स्थानकापर्यंत येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या उशिराने धावत असल्यामुळे या ठिकाणी लोकल गाड्यालाही त्याचा फटका बसत आहेत। कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत, लोकल ट्रेन आहेत, त्या देखील या ठिकाणी 8 ते 12 मिनिटं उशिराने सुरू आहेत आणि यामुळे सकाळी पहाटेच्या वेळेला कामाला जाणारे जे चाकरमाने असतील, प्रवासी असतील, यांना याचा नाहक त्रास होतोय आणि प्रत्येक गाडीमध्ये, ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी देखील दिसून येत आहेत। एकंदरीत कामावरती लवकर पोहोचायचं यासाठी पहाटेच्या वेळेला मिळत असलेली जी ट्रेन आहे त्या ट्रेनमध्ये बसून या ठिकाणी जाताना दिसत आहेत। पावसाचा फटका हा मोठ्या प्रमाणात ऋषाली या ठिकाणी प्रवाशासह चाकरमान्यांना लागत असल्याचं दिसून येत आहे। ऋषाली, नक्कीच धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।